Good morning. Today we are going to perform practical number 11. The name is soft start and control the speed of single phase or three phase induction motor by varying supply frequency using VSI and maintaining constant V by F ratio. That means, so in theory we have seen that when the frequency is going to be vary in three phase induction motor or single phase induction motor, then with respect to that the V by F ratio is also going to be changed there, right? So for that purpose of this practical number 11, we have this setup. This setup is indicated here. We have one kit. The name is given speed control of three phase induction motor by using voltage source inverter VSI is provided here. For that purpose, the power electronics is used here. Power electronic devices are used here for the purpose to control it. That means to convert the DC supply into variable three phase AC supply. फॉर दिस रिझन आपण काय केलंय, आपण इथं थ्री फेजचा इंडक्शन मोटर पण घेतलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी चेक करण्यासाठी आपल्याकडं हा डिजिटल ऑसिलोस्कोप सुद्धा अवेलेबल आहे. मग आपल्याला यामध्ये रिडिंग काय घ्यायचे ते पहिल्यांदा आपण बघूया. सो वी हॅव टू टेक द रिडिंग ऑफ फ्रिक्वेन्सी, लाईन व्होल्टेज अँड द स्पीड. इट इज गोइंग टू बी कॅलिब्रेट हिअर. सो फॉर दॅट रिझन वी हॅव डिड द कनेक्शन हिअर. इथं आपण काय केलं, या किटमध्ये एक जो लिंक और अॅमीटर टाकलाय तिथं फक्त आपण एक लिंक टाकून घेतलाय. त्यानंतर हा जो कनेक्शन आहे तो आपल्याला मोटर पासून भेटतोय. मोटरचा जो टर्मिनल बॉक्स आहे, या टर्मिनल बॉक्सला जो सप्लाय आपण प्रोव्हाइड करणार आहे तो आपण इथं देतोय. थ्री फेज इंडक्शन मोटर 0.5 HP डेल्टा कनेक्टेड मोटर आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर सीआरओ जो आपलाय म्हणजेच डिजिटल ऑसिलोस्कोप त्याला आपण इथं डायरेक्टली कनेक्ट केलंय. प्रॉक्झिमिटी सेन्सर थ्रू स्पीड सेन्स करण्यासाठी प्रॉक्झिमिटी सेन्सर थ्रू आपण हा कनेक्शन सुद्धा इथं करून घेतलेला आहे. एवढं कनेक्शन आपल्याला यामध्ये करायचंय. प्रॅक्टिकल करत असताना सिम्पल मध्ये पहिल्यांदा तर हा जो स्विच आहे तो ऑन करण्यापूर्वी फ्रिक्वेन्सी जो आहे तो झिरोला आहे का नाही, हा पोटॅन्शिओमीटर ऍट द एंड ऑफ द लेफ्ट साइड आहे की नाही हे चेक करायचं आणि त्यानंतर स्विच ऑन करायचं. So when the switch is going to be on here, then we can see that this motor is in the running condition where the proximity sensor is going to be sense the speed of this motor and it is going to be provided to this kit where the speed indicator indicates the actual speed of the motor here. This is the DC input current. AC line to line voltage is also provided here, and for the purpose to measure the frequency, I'm going to set it for the auto. For the purpose to see the frequency, I have added the value of the frequency here, which indicates us 15.53 hertz. म्हणजे आपण इथं काय करू शकतो, आपलं पहिलं रीडिंग घेऊ शकतो. सो at the first time we are at the minimum point of the knob. So now here we can see that the frequency which is available is 15.53 hertz. So I'm just going to be put it here 15.53 hertz फ्रिक्वेन्सी आपल्याकडे अवेलेबल आहे. लाईनचा जर व्होल्टेज बघितला तर हा किट आपल्याला इंडिकेट करतोय एसी व्होल्टेज लाईन टू लाईन 72 to 73 अप्रॉक्सिमेट आहे. आपण 73 असं इथं व्हॅल्यू लिहू शकतो. आणि स्पीड आपल्याला प्रॉक्सिमिटी सेन्सर थ्रू आपण मगाशी बघितलं तर तो स्पीड सुद्धा इथं दिसतोय. स्पीड इंडिकेटर 463 RPM मध्ये आपल्याकडं हा स्पीड अवेलेबल आहे 463. ओके, नेक्स्ट रिडिंग साठी आपल्याला फक्त काय करायचं आहे, हा जो फ्रिक्वेन्सीचा पोर्ट आहे, हा जो पोटॅन्शिओमीटर आहे, फक्त याला आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. आपण थोडंसं त्याला इन्क्रीज करून घेऊया. ओके, आपण हा फ्रिक्वेन्सीचा पोर्ट आता इन्क्रीज केला. आपल्याला फ्रिक्वेन्सी किती दिसते हे आपण इथं बघू शकतो. याला ऍटोवर आपण प्लेस करूया म्हणजे आपल्याला प्रॉपरली वेव्हफॉर्म सुद्धा इथं भेटतील. ओके, ऑटोमॅटिकली हा सेट झालाय. इथं आपल्याला जे डिस्टर्बन्सेस दिसत आहेत हे कशामुळं, तर हा जो मोटर आहे तो इंडक्टिव्ह लोड आहे आणि इंडक्टिव्ह लोड असल्यामुळं त्यामधला जो इंडक्टर आहे तो चार्ज आणि डिस्चार्ज सायकल कंप्लीट करत असतो. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचे डिस्टर्ब्ड फॉर्म मध्ये हे वेव्हफॉर्म दिसतात. फ्रिक्वेन्सी जर बघितला तुम्ही तर 22 हर्ट्ज इतकी फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटत आहे. रिडिंग घेऊया 22 हर्ट्ज. लाईनचा व्होल्टेज आपण चेक करू शकता 93.
and the speed indicator is 658. So this is 93, this is 658 RPM is going to the indicator. For third reading, just increase this pot. You can see that the frequency is about 33.69 hertz. Line voltage is 112 and speed indicator, that means speed is 1600. So 112 1600. This is the actual speed. So just we are going to continue for another two readings. Frequency is about 50.45 hertz. Line voltage is 112 again. Speed indicator 1506. Again I am going to increase. Okay, this is the last one reading. इथे जास्त आपल्याला चेंज भेटणार नाही आता. फ्रिक्वेन्सी सेम 50.30 और 45 च्या आसपासच आहे. लाईनचा व्होल्टेज जर चेक केला तर सेमच आहे आणि स्पीड इंडिकेटर मध्ये थोडासा फरक पडलाय पण तो पण सेमच राहणार आहे. इथं आपल्याला सेमच भेटणार आहे. तर या प्रॅक्टिकल मधून आपल्याला काय लक्षात येते, तर लाईनचा व्होल्टेज आपण चेंज करू म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण चेंज करून स्पीड जो आहे तो आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. आणि हे चेंज करत असताना आपला लाईनचा व्होल्टेज जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी म्हणजे V/F रेशो आपण ज्यावेळी म्हणतो, म्हणजे आपण बघितले VFD व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ट्राय मध्ये ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सी चेंज करतो त्यावेळी फक्त फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही तर व्होल्टेज सुद्धा त्या अकॉर्डिंग प्रोपोर्शनल हा चेंज होत असतो. ते आपल्याला यामध्ये दिसते. म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी चेंज करून सुद्धा आपण काय करू शकतो, हा जो स्पीड आहे इंडक्शन मोटरचा त्याला आपण चेंज करू शकतो आणि त्याच्यावर कंट्रोल आपण मिळवू शकतो. ओके, थँक्यू.